भोंदूबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास एसआयटीकडून कसून चौकशी करण्यात आली। खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटीकडून गोळा करण्याचं काम सुरू आहे। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव आणि अशोक खरातची समोरासमोर चौकशी झाली आहे। चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधवमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आज देखील दोघांना एकत्र चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे। महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातचे सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांसोबत फोटो समोर आले। यामुळे शिवसेना नेते दीपक केसरकरांचा देखील फोटो आहे आणि अशामध्येच केसरकरांचे निकटवर्ती असलेल्या दीपक लोंढेंची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे। यामुळे आता रुपाली चाकणकर यांना राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे। यावरती आता मंत्री भरत गोगावले यांनी केसरकर यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर याबाबतचं धोरण एकनाथ शिंदे ठरवतील असं सूचक वक्तव्य केलंय। त्यामुळे चाकणकरांनंतर कॅप्टन खरात प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांचा देखील राजीनामा घेतला जाणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांना विचारून ते निर्णय करतील। परंतु जर काही चुकीचं असेल तर ते पण करता येईल आणि शिंदे साहेब त्याचं धोरण ठरवतील। ज्या गोष्टी खरात बाबांकडनं ज्या काय ऐकायला मिळतात त्या अजून आम्ही पूर्ण पाहिलेल्या नाहीत। आता बाकीच्यांची जी तुम्ही नावं घेतली ते आम्हाला पूर्ण खात्री करावी लागेल, कारण खात्री केल्याशिवाय कोणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये। तर खरात प्रकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना चांगलंच महागात पडलंय। त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। आता त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती ही सध्या मिळते आहे। दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। आज या विषयावरती ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतला जाईल। त्याच्यामध्ये काय कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही। स्पष्टपणाची भूमिका काल पक्षाची मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की खरात यांनी जे दुष्कृत्य केलं आहे एसआयटीच्या मार्फत त्यांची सखोलपणाने चौकशी व्हावी आणि ती सखोलपणाची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे। त्यांचा काल आयोगाचा राजीनामा जो आला तो आयोगाचा राजीनामा पक्षाने स्वीकृत केलेला आहे। तो उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला जाईल। शिफारस केली जाईल की त्यांचा महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारला जावा। माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे। खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंना दाखवली आणि खरात यांनी शिंदेंना गुवाहाटीची वाट दाखवली असा दावा विनायक राऊतांनी केलाय। तर खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री हे उघडे पडतील असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय। तर माजी मंत्री दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विनायक राऊतांनी केलेली आहे। राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा रुपाली चाकणकरांसारख्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा भोंदूगिरीचं समर्थन करणं, त्याचे म्हणजे त्यांनी केलेल्या पापामध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य करणं हे निषेधार्ह बाब तर आहे। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानं अशोक खरात हे प्रकरण संपणार नाही। खरातला वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे। तसंच अशोक खरातच्या दरबारामध्ये कोणकोणत्या नेत्यांनी मंत्र्यांनी हजेरी लावलेली होती त्याची माहिती देखील समोर यावी अशी मागणीही गायकवाड यांनी केली आहे। राज्यामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदे असताना राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादानं तंत्रमंत्र सुरू असल्याचा आरोप देखील गायकवाड यांनी केला आहे।
फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हे याचं सोल्युशन असू शकत नाही. या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते SITच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे. या पूर्ण प्रकरणामध्ये जी मंडळी राजकीय वलयामध्ये जी इतर मंडळी आहेत त्यांचीसुद्धा चौकशी केली पाहिजे. तंत्रमंत्र करणारे मंत्री कोण आहेत याचीसुद्धा एकदा यादी जाहीर झाली पाहिजे आणि याच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही अपेक्षा करते. भोंदूबाबा अशोक खरातला अटक करण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरातसोबत बैठक झाल्याचं समोर आलंय. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये अधिकारी आणि खरातची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे राज्यातील हे 3 अधिकारी नेमके कोण आहेत असा सवाल आता उपस्थित झालाय. त्यांची देखील चौकशी होणार का याकडे आता लक्ष असेल. यावरती भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आता जे सांगितलं जातं SIT नेमली तसं नाहीये. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही SIT नेमलेली आहे. याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं. परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढं आलं. म्हणून किमान आता ह्या प्रकरणाबद्दल चर्चा तरी होते. नपेक्षा सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं. महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बंधुबाबांची. त्यांचे बंधुभक्त आणि बंधुबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे. मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे. अशोक खरातनं शिवनिका संस्थांची स्थापना करून ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली. याच मंदिरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्री अशोक खरातच्या पायावरती माथा ठेवत होते. ज्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले ते मंदिर नदीपात्रामध्ये असून बेकायदेशीरपणे मंदिर उभं करण्यात आल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. त्यामुळे अशोक खरातचा आणखी एक वादग्रस्त प्रकार हा समोर आला आहे. या हिशोबाने ते मंदिर बांधलं. ठीक आहे, गावकऱ्यांना वाटलं बाबा मंदिर बांधलं तर आपल्या गावाची एक रोशन होईल बाबा, एक गाव आपलं कुठेतरी नाव होईन बा गावचं आपलं. ह्या हिशोबाने तिने बी NOC देऊन टाकली ग्रामपंचायतनं. पण त्या ग्रामपंचायतनं दिल्यानंतर आमच्या गावातल्या एका व्यक्तीची बॉडीवर एकच नाव नाही घेतलंच नाही तिने. कधी विचार न करण्यापेक्षा तिने आम्हाला येऊन दिलं नाही त्यांच्यापर्यंत. आमचे भरपूर लोक तिथे गेले पण तिने आमच्या लोकांना तिने म्हणजे थारात लागून दिलं नाही का बाबा, ती घेतलंच नाही तिने बॉडी. आता मागणी एवढीच आहे का या अतिक्रमण ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ही फक्त आम्हाला भेटावा, आमच्या गावाला भेटावा, आमच्या गावाच्या लोकांची बॉडी व नावं यावा, बस एवढीची आमची इच्छा आहे. दरम्यान धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. अशोक खरात सारख्या लोकांना भर चौकामध्ये डोक्यात गोळ्या घालण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जे नकली लोक आहेत तेच अशी कृत्य करत असल्याचं कालीचरण महाराजांनी म्हटलंय. जिथं असली असतं त्याचीच नकल होत असते. नकली आहे याचा अर्थ असली आहेच. आणि जे हे नकली लोक आहेत यांच्यावर जर आरोप सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात त्यांच्या डोक्यात इथं गोळी मारली पाहिजे सरकारने. दरम्यान करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकरांवरती आरोप केलेत. यावेळी बोलताना त्यांनी भोंदूबाबाकडे पैसे आलेच कसे असा सवाल देखील उपस्थित केलाय. यावेळी बोलताना त्यांनी 17 लाखांचा मेंटेनन्स थकवल्याप्रकरणी नोटीस आल्याचं देखील सांगितलेलं आहे. याच्या मागे खूप मोठा सेक्स स्कॅन्डल असतो की आपण बघितलेला आणि पैशाचा स्कॅन्डल पण असतोय. तो त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांसोबत फोटो आहे त्यांचे CDR काढणं आणि त्यांचे बँक आणि त्यांची पूर्ण सखोल चौकशी करणं की मतलब काय फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होता. क्योंकि मी पण एक मंत्रीची बायको 27 वर्ष सोबत राहिलेली आहे. तो एक मंत्री ज्या वेळे निवडणूक लढतोय तो तसेच मोठे व्यापारी असेच साधू संत असे राजकारणी लोकांना सपोर्ट करताय. पदावर झाल्यानंतर ते राजकारणी ते साधू संताला मोठा करताय. आज मी तो एक मंत्रीची बायको आहे तरी पण आमच्या घरामध्ये आज कोर्टाची नोटीस आलेली आहे. ते आमचा मेंटेनन्स भरलेला नाही आहे, 17 लाख रुपये झालेला आहे. तो आज आमच्याकडे तो ते नोटीस आलेली आहे. घरची किस्त भरत नाही त्याच्यासाठी बँकची नोटीस अलग आलेली आहे. तो आज तुमच्याकडे कुठून आला पैसा. आणि इतके मोठे मोठे राजकारणी जात होते सगळ्यांच्या अकाउंटची चौकशी पण लावायला पाहिजे.
स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी अटकेमध्ये असणारा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान वापरायचा आणि सुगंधी कस्तुरी लोकांना देऊन फलप्राप्ती होते अशा भूलतापा देत होता, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्यासमोर केली आहे। याबाबत सखोल चौकशी करून संशयित खरात विरोधामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। कॅप्टन भोंदूबाबा कोल्ह्याची शिंग आणून आगोरी विद्या करत होता, असं जर असेल तर हा वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरतो, ते कलम लावावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्याचबरोबर तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता, हे कस्तुरी जर देत असेल तर तो कुठून आणत होता, तो डुप्लिकेट बनवत होता की खरं होते याची चौकशी व्हावी। 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले होते, त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि राज्याचा प्रमुख व्यक्ती असं जर करत असेल, अंधश्रद्धेच्या बाबतीत करत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी केली होती। आणि त्यावेळेस आम्हाला धमक्याचे आणि अनेक मंत्र्यांकडून, अनेक OSD-कडून, अनेक PA-कडून आम्हाला फोन आले होते। भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत असतानाच आता स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना तो कशा पद्धतीनं त्रास देत होता, दमदाटी करत होता हे देखील आता समोर आलंय। निरगावमधील ग्रामस्थ भागवत शेळके यांच्या शेतामध्ये जाण्याचा, वस्तीकडे जाण्याचा जो रस्ता होता तो खरातनं बांधलेल्या मंदिराकडे जात असल्यामुळे खरातनं 2 वर्षांपूर्वी हा रस्ता बंद केला असा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे भागवत शेळकेंना वस्तीवरील घर हे सोडून गावातल्या जागेमध्ये एक पत्र्याची शेड बांधून राहावं लागतंय। घर सोडून 2 वर्षांपासून कुटुंबातील 8 सदस्य हे इथेच राहत आहेत। या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली, मात्र त्यांनी दखल घेतली नाही। इतर वरिष्ठ अधिकारी देखील खरातच्या दमदाटीमुळे दाद देणार नाहीत अशी भावना झाल्यानं त्यांनी इतरांकडे तक्रार करण्याचं धाडस देखील केलेलं नाहीये। हे भागवत शेळके आहे, त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर राहत होते तिथला रस्ता अशोक खरात याने अडवला। 2 वर्षापासून त्या रस्त्यापासून त्यांना प्रवास करू दिला जात नव्हता, त्यामुळे पूर्वी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जे घर त्यांचं होतं ते घर पाडून एक शेड उभारण्यात आलेली आहे आणि ह्या शेडमध्येच आता गेल्या 2 वर्षापासून ते इथेच वास्तव्य करतायत। एवढी जबरदस्ती, एवढी दमदाटी कोण करू शकतं आणि का असं होतंय? काय याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही। मंदिर झाल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन करत होतो। मंदिर झाल्यानंतर बरेच दिवस म्हणजे 10-15 वर्ष त्यांनी जाऊ दिला। त्यांनी आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता बंद केला। त्याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कधी अडचण आणली नाही, आम्ही जात येत होतो। मग त्याच्या आता हा रस्ता बंद केल्यामुळं आम्हाला शेतीवर जायला रस्ताच नाही राहिला। आता आमचा मगाशी एक भाऊबंद, त्याची 2-3 आमच्या भाऊबंदाची शेत्या खाट्या पडलेल्या आहेत तिथे। आता आम्ही गावात आल्यामुळे आमची शेती कमी पडली करायची। शेती कुठे तुमची? तिथं मंदिराच्या पलीकडून जामनदीच्या उत्तर बाजूला, मंदिराच्या ईशान्येश्वरच्या उत्तर बाजूला शेती आमची। आणि पहिले तो जाऊन येऊन देत होता आणि आता त्याने तो 2 वर्षापूर्वी रस्ता बंद करून टाकला। पण मग तुम्ही तिथे घर बांधले? हा, घर पूर्वी आमचं घर तिथं घर आम्ही जवळजवळ 2000, मला वाटतं 2015, 16, 12 का 13 मध्ये घर बांधलेलं। घर बांधले तोपर्यंत आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन पूर्वीचा आमचा वाडवडलाचा वयवटीचा रस्ता होता तो। आणि यांनी ही जमीन घेतल्यानंतर त्याने तो रस्ता आम्हाला जाऊ दिला काही दिवस गेल्यानंतर बंद करून टाकला। काय कारण सांगितलं बंद करण्यात? बंद करण्याचं काही कारण आम्हाला काही सांगितलंच नाही। तो म्हणे मी जमीन घेतली आणि माझ्या वैयक्तिक कारणामुळे तुमचा रस्ता मी बंद करतो असं। पण मग तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोणाकडे तक्रार नव्हती केली? तक्रार नाही केली। तक्रार करून काय करता, आम्हाला तक्रार करून जर तिथं तक्रार ऐकून घ्यायलाच आमचं कोणी नाही, ते त्याच्या वर हात असल्यामुळे आम्ही ते दहशतीखाली राहिल्यामुळे तक्रारच नाही केली। पडद्याच्या घरामध्ये राहण्याची वेळ आलेली, या संदर्भात त्यांनी तक्रार करण्याची हिंमत देखील केली नाही, कारण आपली तक्रार ऐकून कोण घेणार याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे ही भीती यांच्या मनामध्ये होती। ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे, मात्र ग्रामपंचायतीने कुठलीही दाद दिली नाही हे देखील शेळके कुटुंबियांकडनं समजतं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, मिरगाव, सिन्नर। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, तर काल मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपनं पूर्णपणे लोकशाही मार्गाने विजय मिळवल्याचा दावा केलाय, तसंच अपहरणाचे आरोप देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी फेटाळलेले आहेत। तसंच त्यांनी शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंना देखील टोला लगावलाय। भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते। 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले।
सर्वजण स्वतः गेलेत. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-7 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. तक्रारसुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाही आहे. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली. एखाद्याला सरकारी रेशन दुकानामधून धान्य आणण्यासाठी किती किलोमीटर पायपीट करावी लागत असेल असा प्रश्न विचारल्यास तुम्ही 3, 4, 5 किंवा 8 किलोमीटर असं उत्तर द्याल. मात्र गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील काही गावांमधल्या गरीब आदिवासी रेशनचे 35 किलो धान्य हे घरी आणण्यासाठी तब्बल 75 ते 80 किलोमीटर पायी चालत आहेत. ते देखील हिंस्र प्राण्यांनी भरलेल्या घनदाट जंगलामध्ये आणि दुर्गम डोंगराळ भागामधून. इथं एक तर प्रत्येक गावामध्ये रेशन दुकान नाहीये आणि ज्या गावामध्ये रेशन दुकान आहे त्या गावापासून काही छोटी गावं अनेक किलोमीटर लांब आहेत. अशामध्येच लाहेरी गावातील रेशन दुकानाशी जोडलेलं कुमणार गाव हे साधारण 20 किलोमीटर लांब आहे. कुमणार इथले आदिवासी बांधव एका वेळेस संपूर्ण 35 किलो धान्य हे उचलून घेऊ जाऊ शकत नाहीत आणि म्हणून रेशन दुकानातून मिळणारं अर्ध धान्य हे एका वेळेस आणि उरलेलं अर्ध धान्य हे दुसऱ्या वेळेस न्यावं लागतंय. त्यामुळे 35 किलो धान्यासाठी तब्बल 80 किलोमीटर पायपीट करावी लागते. पाहुयात एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट. भामरागड तालुक्याच्या लाहेरीमध्ये रेशन दुकान संचालित करणारे सुरेश सिडाम माझ्यासोबत आहेत. सुरेशजी, तुमच्या दुकानाशी किती कुटुंब जोडलेले आहे, किती गावाचे कुटुंब जोडलेले आहेत? माझ्याकडे एकूण 5 गावं येतात. त्यापैकी पूर्ण म्हणजे लोकसंख्या हजाराच्या वरून आहे आणि राशन कार्ड 400च्या जवळपास आहेत. 293 राशन कार्ड माझ्याकडे आहेत. त्यापैकी अंत्योदय कार्ड 320 आहेत आणि 64 कार्ड PHHचे आहेत, प्राधान्य कुटुंबाचे. सुरेशजी, हा संपूर्ण भाग जो आहे मागास आहे आणि अत्यंत दुर्गम आहे, रस्ते नाही आहे, तर त्यामुळे रेशन घ्यायला येणाऱ्यांची त्यांना कशी कसरत करावी लागते, कशा पद्धतीने ते तुमच्यापर्यंत त्या गावातून पोहोचतात? तर काही गावं जे 2 व्हीलरनं येण्यालायकचे जे गाव आहे ते 2 व्हीलरनं येतात, काही पायी येतात ज्यांच्याकडे अवेलेबल नाही असे. काही गावं अशी आहेत की त्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे. ते लोक जसं कुमनार गाव, त्या गावचे लोक माझ्याकडे 8 कार्ड आहे. त्या गावचे लोक माझ्याकडे पायी येतात आणि एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन परत वापस जातात दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी जाताना ते पूर्ण राशन एकदा नेऊ शकत नाही. कारण मुक्काम का करावं लागतं? अंतर एवढा जास्त आहे आणि वेळ जाते. अंतर जास्त आहे आणि त्यांना येण्यासाठी अडचण होतं. पहाडी एरिया आहे, तर ते मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन अर्ध राशन लाहेरीलाच ठेवतात त्यांच्या रिश्तेदारांकडे. उर्वरित राशन अर्ध राशन ते घेऊन जातात गावाकडे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, लाहेरी, गडचिरोली. राज्यात 16 ते 19 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीचा रब्बी पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसलाय. विविध जिल्ह्यांमध्ये 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय. त्याबरोबरच सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे झाडं, घरं आणि पशुधनाच्या गोठ्यांचं देखील नुकसान झालंय. काढलेला आलेला आणि काढलेला गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा आणि भाजीपाल्याचं या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालंय. त्याबरोबरच आंबा, काजू आणि अन्य फळ पिकं देखील या अस्मानी तडाख्यामधून वाचू शकलेली नाहीयेत. मराठवाड्यामध्ये 11,572 हेक्टरांवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. तर जळगावमधील भुसावळ, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, भडगाव या परिसरातील 3,556 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसलाय. कोकणाप्रमाणेच आता मराठवाड्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील हवामान बदलाचा मोठा फटका बसताना दिसतोय. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आणि गारपीट अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबा पिकावरती गंभीर परिणाम झालाय. यामुळे आंब्याला अपेक्षित प्रमाणामध्ये मोहर लागला नाही आणि जो लागला त्याची मोठ्या प्रमाणामध्ये गळती झाली आहे. सध्या नव्यानं लागलेले आंबे देखील गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. कोकणाप्रमाणेच मराठवाड्यातील आंबा उत्पादकांचं देखील पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. धाराशिव जिल्ह्यातील आंबा बागायतदाराचं पूर्ण 99% नुकसान झालेलं आहे तवराचं धुका आणि धुईमुळे. आणि आहेत हे आंबे हे पूर्ण गळून चाललेले आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्याला कोकणाप्रमाणे पॅकेज देऊन
तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही आम्हाला शासनाला नम्र विनंती आहे.